warm welcome in the world of embryology. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ह्यूमन हेल्थ अँड डिसीज हा टॉपिक चालू केला होता. त्या टॉपिक मध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला इम्युनिटी म्हणजे काय पाहिलं होतं. मग व्हॉट इज मीन बाय इम्युनिटी? द ॲबिलिटी ऑफ द होस्ट टू फाइट अगेन्स्ट डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम conferred by the immune system is called immunity. मग इम्युनिटी दोन प्रकारची, एक इन्नेट इम्युनिटी, एक अक्वायर्ड इम्युनिटी. इन्नेट इम्युनिटी बर्थ पासून प्रेझेंट असते, अक्वायर्ड इम्युनिटी आफ्टर बर्थ. मग इन्नेट इम्युनिटी मध्ये आपण पाहिलं होतं फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स अँड सेकंड लाईन ऑफ डिफेन्स. मग फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स कशी आहे? एक्सटर्नल आहे आणि नॉन स्पेसिफिक आहे. सेकंड लाईन ऑफ डिफेन्स कसा आहे? नॉन स्पेसिफिक आणि इंटरनल. त्यामध्ये आपण फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स मध्ये पाहिलं होतं